नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप बबन कळसे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण आपल्या बेकरी युनिटमधील सर्वात आरोग्यदायी पदार्थ आपण पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे नाचणी नानकटाई। तर आजच्या या हेल्थ कॉन्शियस लोकांकरिता आरोग्य, चव तसेच विश्वासार्ह गुणवत्ता हे बेकरी पदार्थांमध्ये असणे खूप आवश्यक आहे। त्यामुळे हे सर्व तिन्ही गुण या नाचणी नानकटाईमध्ये उपलब्ध आहेत। नाचणी जे की शक्यतो आपण कोकणामध्ये नागली म्हणतो, हा जो नागलीचा प्रकार आहे याच्यामध्ये कॅल्शियम हे अत्यंत जास्त प्रमाणामध्ये आहे। नाचणी ही डायबेटिक पेशंट्स तसेच लहान व माणसांकरिता खूप आवश्यक आहे। नाचणीमध्ये जवळपास 300 ते 350 mg/100 ग्राम एवढे मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, जेणेकरून की आपली हाडे तसेच दात मजबूत होण्याकरता याची मदत होते। तसेच नाचणीमध्ये फायबर हे 10 ते 12 ग्राम प्रति 100 ग्राम एवढे फायबर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्याच्यामुळे हे पचन होण्यास अत्यंत सुलभ आहे, जे की आपण बाजारपेठेमध्ये पाहतो किंवा बाकीचे नानकटाई किंवा बिस्किट जे आहेत हे साध्या मैद्यापासून बनलेले असतात, ज्याच्यामध्ये तुमचे फायबर हा घटक खूपच कमी प्रमाणामध्ये असतो। त्यामुळे ते पचनास खूप कठीण असतात व त्याच्यामुळे आपली शुगर लेवलसुद्धा वाढते। तर हे नाचणी जे आहे, नाचणीचे नानकटाई बनवली व ती सेवन केली तर त्याच्यापासून जी शुगर लेवल आहे ती कमी होईल व ती पचनास उपयुक्त ठरेल। आता आपण नाचणीपासून नानकटाई बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल पाहणार आहोत। सर्वात पहिले नाचणी पीठ, नंतर थोड्या प्रमाणामध्ये मैदा, पिठी साखर, बेसन पीठ, रवा, तूप, बदाम, वेलची पावडर व बेकिंग पावडर। तर हे जे रॉ मटेरियल आहे हे व्यवस्थितपणे मिक्स होण्याकरिता प्लॅनेटरी मिक्सर या नावाची मशीन उपयोगात आणली जाते। तर या प्लॅनेटरी मिक्सरमध्ये जे मिसळलेले रॉ मटेरियल आहेत यांचा डो तयार होतो। डो तयार झाल्यानंतर तो डो काढून त्याचे एक समान गोळे बनवले जातात। त्याच्यानंतर त्याचे कुकीजच्या शेपमध्ये त्याला बनवलं जातं। सदर कुकीज हे बेक होण्यासाठी रोटरी ओव्हन हा ओव्हन उपयोगात आणला जातो। तर ही जी बनवलेली नानकटाई आहे ही 180 डिग्री सेल्सिअसला रोटरी ओव्हन या मशीनमध्ये बेक केली जाते। तर सदर तयार झालेली नानकटाई प्लास्टिक हिंज बॉक्समध्ये 250 ग्राम या प्रमाणामध्ये पॅक केली जाते। तर या पद्धतीचे वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट बनवण्याकरता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये जी बेकरी युनिट आहे यामध्ये विविध बेकरी पदार्थाचे प्रशिक्षण आयोजित केले जाते। तर इच्छुक असणाऱ्या बचत गट किंवा इच्छुक असणाऱ्या व्यावसायिकांनी दिलेल्या सदर नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवू शकता। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास सदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।